लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत। यावेळी होळीचा सण खऱ्या अर्थाने गोड झाला। धुलीवंदनाने सुखाची नांदी दिली आणि लाडक्या बहिणींची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रितपणे म्हणजे 3000 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जात आहेत। या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे। आणि होळीच्या पवित्र मुहूर्तावर हप्ता वितरणाला आजपासूनच सुरुवात झाली असून महिला दिनापर्यंत म्हणजेच 8 मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहणार आहे। ज्या बहिणींच्या खात्यात 8 मार्चपर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्यांनी हेल्पलाईन क्रमांक 181 वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा म्हणजेच डबल हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 4 ते 5 दिवसात 2.5 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात हे पैसे पाठविण्याचे काम वेगाने सुरू आहे। आजच राज्यातील 12 जिल्ह्यांतील महिलांच्या बँक खात्यात 10 निवडक बँकांमार्फत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे वर्ग केले जात आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेशही आले आहेत। मात्र यावेळी सरकारने एक अत्यंत महत्त्वाची अट घालून ठेवलेली आहे। जी बहीण ही एक अट पूर्ण करेल केवळ तिलाच 20वा हप्ता आणि पुढचे सर्व हप्ते मिळणार आहेत। थोडक्यात सांगायचं तर फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता मिळवायचा असेल तर ही एक महत्त्वाची अट पूर्ण करणे बंधनकारक आहे। जी महिला या निकषात बसेल केवळ तिलाच हा डबल हप्ता म्हणजेच 3000 रुपये मिळेल। ही अट नक्की कोणती आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यात आज हे पैसे जमा झाले याची संपूर्ण यादी या लेखात मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत वाचत रहा। एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे आधीचे 19 हप्ते सर्व पात्र महिलांना सरसकट वाटण्यात आले होते, परंतु 20व्या आणि 21व्या हप्त्यासाठी म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्चच्या एकत्रित हप्त्यासाठी काही ठोस अटी आणि निकष लागू करण्यात आले आहेत। ज्या महिला या दोन्ही अटी पूर्ण करतील केवळ त्यांनाच 3000 रुपयांचा डबल हप्ता दिला जाईल। या निकषांत बसणाऱ्या महिलांच्या मोबाईलवर SMS यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा व्हायलाही प्रारंभ झाला आहे। आता 2100 रुपयांच्या वाढीव हप्त्याविषयी सांगायचे झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती, ज्यात सर्व मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत 100 दिवसांच्या कृती आराखड्यावर सखोल चर्चा झाली आणि लाडकी बहीण योजनेला अधिक सुटसुटीत आणि सुलभ स्वरूप देण्याची तयारी दर्शवण्यात आली। याचा अर्थ असा की यापुढे दरमहा पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 तारखेदरम्यान महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा केला जाईल। फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित डबल हप्ता आजपासून 5 टप्प्यांत वाटला जाईल आणि पुढील 4-5 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा डबल हप्ता मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। फेब्रुवारीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ता जमा होऊ शकला नाही, मात्र मार्च महिन्याची सुरुवात होताच दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित जमा करायला सुरुवात झाली आहे असे महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी जाहीर केले। फेब्रुवारीचा हप्ता वेळेत न मिळाल्याने अनेक बहिणी नाराज झाल्या होत्या, मात्र त्यांची ती प्रतीक्षा आता रंगपंचमीच्या मुहूर्तावर संपली आहे। परंतु एक महत्त्वाचा इशारा, सर्वच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, कारण 20 लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे। अपात्र महिलांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे। जर तुमचे नाव त्या यादीत असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार, लाभ मिळणार नाही।
आता एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 तारखेदरम्यान डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केले जातील. मात्र मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी 2 मुख्य अटी लागू करण्यात आल्या आहेत. ज्या महिलेचा फॉर्म मंजूर असेल, ज्यांची केवायसी पूर्ण झाली असेल आणि ज्या या दोन्ही अटी पूर्ण करतील, केवळ त्याच महिलांना यापुढे हप्ते मिळणार आहेत. पहिली अट कोणती आहे ते आता सांगतो, पण त्याआधी एक छोटीशी विनंती. हे वाचत असाल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला फेब्रुवारी-मार्चचा हप्ता मिळाला का किंवा आत्तापर्यंत एकूण किती रुपये मिळाले हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. प्रत्येक महिलेसाठी ह्या दोन्ही अटी नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली अट ही आहे, लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले असणे अनिवार्य आहे. जर जानेवारीचे 1500 रुपये अजूनही तुमच्या खात्यात आले नसतील तर याचाच अर्थ आहे की तुम्ही आता योजनेसाठी अपात्र ठरत आहात आणि यापुढे कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. पैसे न आल्याचे कारण म्हणजे एकतर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत किंवा शेजारी, नातेवाईक किंवा परिचितांनी तुमच्याबद्दल तक्रार केलेली असू शकते. त्यामुळे तुमच्या फॉर्मची कसून पडताळणी होऊन तो रद्द करण्यात आला असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नारी शक्ती दूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस तातडीने तपासा. फॉर्म अप्रूव्ड असेल तर काळजी नाही, पण जर डिसअप्रूव्ड, रिजेक्टेड किंवा इतर कोणते कारण नमूद असेल तर मात्र 20वा, 21वा किंवा यापुढील कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही, हे कृपया लक्षात घ्या. आता दुसरी अट सांगतो जी तितकीच महत्त्वाची आहे. जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून केंद्र आणि राज्य सरकारने सर्व नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे, रेशन कार्ड केवायसी करा, नाहीतर लाडकी बहीण योजनेसह इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेकींना बँक केवायसी आणि रेशन कार्ड केवायसी एकसारखीच वाटते, पण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बँकेत आधार कार्ड लिंक करून केलेली केवायसी म्हणजे बँक केवायसी, तर रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी जो निर्णय मोदी सरकारने घेतला आहे त्यासाठी जी प्रक्रिया करायची आहे ती म्हणजे रेशन कार्ड केवायसी. ही केवायसी न केल्यास 3 मोठे नुकसान होऊ शकतात. पहिले, फेब्रुवारी, मार्च आणि पुढचे सर्व लाडकी बहीण हप्ते बंद होतील. दुसरे, इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणे बंद होईल. आणि तिसरे, रेशन कार्डवर मिळणारे धान्य आणि इतर 9 जीवनावश्यक वस्तू मिळणे बंद होईल. शिवाय रेशन कार्डमधून नाव आपोआप वगळले जाईल. एकदा नाव वगळले की पुन्हा समाविष्ट करण्यासाठी किती हेलपाटे, पैसे आणि वेळ खर्च होतो हे सगळ्यांना माहीत आहेच. म्हणून आजच ही केवायसी करून टाका. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, अवघ्या 30 सेकंदात होते. तुम्ही जिथे असाल तिथल्या कोणत्याही जवळच्या रेशन दुकानात जा, स्वतःच्या गावातच असणे सक्तीचे नाही. दुकानदाराला सांगा की रेशन कार्ड केवायसी करायची आहे. त्याच्याकडील 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक नोंदवा, अंगठा आणि डोळ्यांचे स्कॅनिंग करा आणि 15 ते 20 सेकंदात तुमचे नाव ऑनलाईन रेशन कार्डला नोंदवले जाते. मेरा राशन नावाचे एक ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ते डाउनलोड करा आणि तुमचे नाव ऑनलाईन रेशन कार्डवर आहे की नाही हे तात्काळ तपासा. प्रक्रिया अत्यंत साधी आहे. घरातील प्रत्येक सदस्याचे म्हणजे ज्यांचे नाव रेशन कार्डवर आहे त्या सर्वांचे रेशन कार्ड केवायसी होणे आवश्यक आहे. या 2 अटी तुम्हाला आता नीट समजल्या असतील. आता सांगतो की आज कोणत्या 12 जिल्ह्यात 20वा आणि 21वा एकत्रित डबल हप्ता जमा होत आहे. ही संपूर्ण यादी प्रशासनाने अधिकृतपणे प्रसिद्ध केली असून ती पुढे देत आहोत. फक्त तुमचा जिल्हा यात असेल तरच आज तुम्हाला पैसे मिळतील. आधी एक महत्त्वाची आगाऊ सूचना सांगतो. घरासाठी अनुदान योजना सुरू झाली आहे. जर तुमचे स्वतःचे घर नसेल, तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा नवीन घर बांधण्याची इच्छा असेल तर घरकुल योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेतून घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये मिळतात. त्यावर PM आवास योजनेतून एका व्यक्तीला एकदाच 2,50,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ घेता येतो. म्हणजेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून तुम्हाला एकूण 3,70,000 रुपये देतात. हा लाभ नक्की घ्या. अजून एक महत्त्वाची योजना, जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शासन 80,000 रुपयांचे अनुदान देत आहे. ज्या वाहनाच्या सहाय्याने तुम्ही स्वयंरोजगार करू शकाल, उपजीविका चालवू शकाल, त्यासाठी हे 80,000 रुपये शासन देते. या संधीचाही जरूर लाभ उठवा. आता 12 जिल्ह्यांची यादी पाहूया जिथे 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित वाटप होत आहे. सुरुवात होते पुणे विभागापासून. या विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असे 5 जिल्हे येतात. त्यापैकी सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांची निवड झाली आहे. नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर हे 5 जिल्हे येतात. त्यापैकी धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांना हप्ता वितरित करण्यात आला आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे वाचत आहात? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा.
नागपूर विभाग म्हणजेच विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली असे 6 जिल्हे येतात. यापैकी वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यात 20वा आणि 21वा हप्ता जमा होत आहे. कोकण विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 7 जिल्हे येतात. यापैकी मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत. मराठवाड्यात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागात 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी यापैकी बीड आणि जालना या 2 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20वा आणि 21वा हप्ता वाटप होत आहे. हे एकूण 12 जिल्हे आहेत जिथे आज फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. होळीचा सण यावेळी दुप्पट आनंद घेऊन आला आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे तब्बल 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात येत आहेत. पण हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत, फक्त त्यांनाच मिळतील ज्यांनी रेशन कार्ड KYC पूर्ण केली आहे आणि ज्यांच्या खात्यात जानेवारीचा 19वा हप्ता जमा झाला आहे. जर हे दोन्ही निकष तुम्ही पूर्ण केले नसतील तर मात्र 1ही रुपया मिळणार नाही. हे कटू असलं तरी सत्य आहे. आजपासून राज्यातील 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वितरण सुरू झाले असून 8 मार्च म्हणजेच महिला दिनापर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. रेशन दुकानात जा, आधार नंबर द्या, अंगठा ठेवा, अवघ्या 15 सेकंदात KYC पूर्ण. आणखी उशीर नको, आजच करा. तुमच्या खात्यात पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडक्या बहिणींनो, आणखी एक जबरदस्त योजना आली आहे, मोफत सोलार योजना. आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा, अगदी विनामूल्य, आणि वीज बिलाची कायमची चिंता संपवा. 0 रुपये वीज बिल आणि घरात 24 तास वीज पुरवठा. अशा अनेक शानदार योजना आम्ही आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे सांगत असतो. परंतु अनेक बहिणी म्हणतात की माहिती आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यावर उपाय सोपा आहे. आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्ही प्रत्येक नवीन व्हिडिओ टाकताच ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर पोहोचेल. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.